एकनाथ खडसे भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्र राज्यातलं एक वजनदार नेतृत्व. आपल्या आक्रमक शैलीनं एकनाथ खडसे हे सगळ्याच लहान थोरांना सुद्धा माहिती आहे, प्रसिद्ध आहेत. सगळे राजकीय नेते असो का विधिमंडळातले त्यांचे प्रश्न असो, त्यांची आक्रमकता ही प्रत्येक ठिकाणी मांडण्याच्या अनोख्या शैलीनं सगळ्यांनाच माहिती आहे. जळगाव जिल्ह्याच्या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आपला मुलगा जो राजकीय वारसदार होता निखिल, याच्या मृत्यूनंतर आपल्या सुनेला रक्षाला एकनाथ खडसेंनी तिकीट मिळवून दिलं आहे. रावेर लोकसभा निवडणुकीचे पडसाद आता गाजत आहेत. आपण आता आहोत एकनाथ खडसे यांच्याच घरी. नेमकी काय एकनाथ खडसे यांची जीवनशैली होती, नेमकी एकनाथ खडसेंची कार्यपद्धती काय आहे, आणखीन असं काय कारण आहे की ज्यामुळे एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्राममध्ये आपल्या सुनेला उतरवलं आहेत. आपण जाऊया थेट एकनाथ खडसे यांच्या घरात. आपण बघतोय की जळगाव जिल्ह्यामध्ये मुक्ताईनगर कोथळी या भागात जिथे त्यांचा जन्म झाला, जिथे त्यांची शेती आहे, जिथे त्यांचं कार्यक्षेत्र आहे, आणि त्यानंतर एकनाथ खडसे हे जळगावला सुद्धा याच निवासस्थानी राहतात. हे आहेत एकनाथ खडसे यांचं घर. आपण बघतोय की एकनाथ खडसे नाथाभाऊ या नावानं हे परिचित आहेत, आणि तेच नाथाभाऊ आपल्या समोर आहेत. नाथाभाऊ नमस्कार. जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आज तुम्हाला भेटायला आलेलो आहे. आपल्या अनोख्या शैलीनं तुम्ही कायम वेगळे पण राजकारणातसुद्धा आपलं जपलं आहे. शेतीमधून पुढे आलेला एक माणूस, मुळात शेतकरी, कष्टकरी, या मातीशी जमिनीशी नाळ जुळलेला एक माणूस म्हणूनही एकनाथ खडसेंना ओळखतात. भाऊ, राजकारणात तुम्ही आलात, आज अनेक पदांवर तुम्ही काम केले. त्या पदांची जंत्री जरी वाजायची ठरली तरीही यादी कमी पडते. पण मुळात शेतकरी कुटुंबातले तुम्ही आहात. काय सांगाल, कसा हा प्रवास तुमचा झाला? आणि मुळामध्ये शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला आणि मी स्वतः प्रत्यक्ष शेतीही केलेली आहे. आणि त्यामध्ये शिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. लहानपणी हायस्कूलमध्ये मी औरंगाबादला त्या ठिकाणी शिक्षण घेतलं. प्री डिग्री कोर्स मी मुंबईला केला. ग्रॅज्युएशन मी नागपूर विद्यापीठामध्ये केलं. आणि त्या निमित्तानं साराच प्रदेश त्या कालखंडामध्ये पाहण्याची संधी मला मिळाली. शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे शेतीशी निगडीत असलेले साऱ्याच बाबी मी स्वतःच करत होतो. ट्रॅक्टर चालवत होतो, बैलगाडी चालवत होतो, अगदी नांगर कसा चालवायचा, कोळपणी कशी करायची, ते कोळपणीसुद्धा मी अनेक वेळा केलेली आहे. विहिरीत उतरणं, चढणं, पाण्याचे पंप काढणं, डिझेलचे पंप होते आमच्याकडे, ते उघडणं, परत बसवणं, अशा कितीतरी शेतीमधल्या बाबी अनेक वर्ष केल्या. आणि याचमुळेच तुम्हाला शेतीच्या प्रश्नांची खरी जाणीव, समस्या शेतकऱ्यांचं काय आहे, त्यांची बिकट परिस्थिती कशी होते, हवामानाचा अंदाजावर शेतकरी कसा चालतो, त्याची कुटुंब व्यवस्था कशी शेतीवर अवलंबून आहे, या सगळ्याच गोष्टींनी तेव्हापासूनच तुम्हाला स्वतः कृतीने माहीत झाली. भाऊ, राजकारणाकडे कसे वळलात? नाही, शेती करत असताना गाव लोकांचा आग्रह झाला की ग्रामपंचायतमध्ये उभं राहिलं पाहिजे. आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मी उभा राहिलो, गावचा सरपंच झालो, नंतर खरेदी विक्री संघाचा चेअरमन झालो, पंचायत समितीचा सदस्य झालो, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती बँक, या माध्यमातून त्या त्या क्षेत्रामध्ये एक एक पायरी चढत शेवटी मला 1990ला प्रथम आमदारकीचं तिकीट भारतीय जनता पार्टीने दिलं. आणि तेव्हापासून तर आज तागायत मला त्या विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी आमदार म्हणून निवडून दिलं. दुसरा त्याचा बाजू ही सुद्धा आहे की त्यानंतर तुम्ही मागे वळून बघितलाच नाही आहे. अनेक त्यानंतरचे प्रवास तुम्ही राजकीय करत गेलात. युतीच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचे मंत्रिपदही तुमच्याकडे होते, विरोधी पक्षनेतेपद आजही तुमच्याकडे आहे. भाऊ, भारतीय जनता पक्षाचे अत्यंत वजनदार नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. आज याच रावेर लोकसभा, जळगावातला जळगाव असो का रावेर असो, उमेदवार ठरवण्यापासून तर त्याला निवडून आणण्यापासून सगळ्याच जबाबदाऱ्या तुम्ही सांभाळात. आज तुमची सून या ठिकाणी उमेदवारी लढवते, काय सांगाल? नाही, एकतर जळगाव जिल्हा आणि प्रामुख्यानं खानदेशमधल्या मतदारांनी आमच्यावर कायम विश्वास दाखवला. त्याचं मागचं कारण आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, त्यांचं नेतृत्व यांनी आतापर्यंत केलेले परिश्रम विकासासाठी फार मोठ्या प्रमाणावर योजना सिंचनाच्या असतील, अन्य असतील, युती सरकारच्या कालखंडात आणण्यात आम्हाला यश आलं. नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. इकडे आमच्या जळगाव जिल्ह्यात 2 तालुक्यांची निर्मिती आम्ही केली. शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजेस आले. असे अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले आणि विकासाच्या दृष्टिकोनाने हा जिल्हा पुढे जायला लागला. दुर्दैवानं आता माझं सरकार नाही, परंतु जे प्रश्न प्रलंबित आहेत ते सातत्यानं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडत असतो, भांडत असतो. आणि साऱ्याच प्रश्नांचे जाण सहकारात काम केलं. आम्ही शेतीशी निगडीत असल्यामुळे मला तर शेतीतलं सारंच माहिती आहे, त्यामुळे शेतकरीचं काम केलं. युवक, रोजगार, कायदा सुव्यवस्था, महिला, या सर्व क्षेत्राची जवळून पाहणी केल्यामुळे हे प्रश्न मांडायला आणि सरकारकडून सोडवायला त्या दृष्टिकोनातून मला अधिक प्रयत्न करता आले. आणि मतदारांचा एक विश्वास की संघर्ष तो संघर्षातनं तयार झालेला विश्वास आहे, तो आजही तुम्ही तसाच कायम ठेवलेला आहे. भाऊ, जळगाव जिल्ह्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो, आज राज्याचं खंबीर नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. पण जळगाव जिल्ह्याच्या अनेक वर्षांच्या राजकारणामध्ये 2 प्रभावशाली नेते आणखीन त्यांचं नेतृत्व हे कायम चर्चेत राहिलं. अर्थातच तुम्ही, एकनाथराव खडसे आणि सुरेशदादा जैन.
शिवसेना दोघंही युतीतलेच त्यांनी अनेक पक्षही बदलले. पण जैन विरुद्ध खडसे किंवा खडसे विरुद्ध जैन हा संघर्ष कायम वेगवेगळ्या राजकीय आघाडी पातळ्यांवर सुरूच होता. 3 वर्षापूर्वी विधान परिषद निवडणूक झाली, ती निवडणूकसुद्धा जैन विरुद्ध खडसे म्हणूनच गाजली. आत्ताची लोकसभा निवडणूकसुद्धा जैन विरुद्ध खडसेच आहे. कुठेतरी वेदनेची झालर किनाऱ्याला आहे. काय सांगाल? नाही, आत्ताची निवडणूक जी आहे ती माननीय ईश्वर जैन यांच्या मुलं, ज्याने आता माझा मुलगा होता उभा त्यावेळेस त्याचा 8 मतांनी पराभव झाला होता आणि त्या पराभवाच्या दृष्टिकोनातून त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे. म्हणजे एक प्रकारे आम्हाला त्या पराभवचं उट्टं काढण्याची एक संधी आम्हाला मिळालेली. पण उट्टं काढण्यापेक्षाही अलीकडच्या कालखंडामध्ये सातत्यानं जळगाव जिल्हा असेल की महाराष्ट्रामध्ये असेल, व्यक्तीच्या विरोधात मी कधी नाही, माझं व्यक्तीशी वैयक्तिक वैर कधी आलं नाही, परंतु माझा विरोध हा प्रवृत्तीच्या विरुद्ध राहिला. या ठिकाणी जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, त्या कालखंडामध्ये झालेलं सेक्स स्कॅन्डल असेल, का मधल्या कालखंडामध्ये दूध फेडरेशन, महाफेड, सूत गिरण्या, सहकारी साखर कारखाने, 90पासून तर आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी काही घटना घडल्या, ज्याच्यामध्ये गैरव्यवहार झाला, अनियमितता झाली, प्रामुख्याने या घटनांचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी ज्यांनी केलं त्यांना शिक्षा करण्यास आम्ही सरकारला भाग पडलं किंवा तो उघडा करण्यामध्ये आम्हाला मदत सरकारला केली. नक्कीच. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा तुम्ही सातत्याने करत राहिले. आता लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींचा उजाळ होतोय. हरिभाऊ जावळे भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत त्यांचं नाव होतं रावेर लोकसभेचे उमेदवार म्हणून. त्यांची उमेदवारी रद्द करून तुमच्या सुनेसाठी तुम्ही उमेदवारी खेचून आणली. खरं तर इथला कोणताही उमेदवार हा तुमचाच उमेदवार म्हणून मानला जातो. हे असं का केलं? हा आरोप खरा आहे? एकतर उमेदवारी खेचून आणली हे तितकंसं खरं नाही. गेले 25-30 वर्ष झाले आणि प्रामुख्यानं आता 7 लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या प्रत्येक लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी जे कोणी उमेदवार या जळगाव जिल्ह्यातून आपण भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर उभे राहिले, या प्रत्येकाची शिफारस येथील भाजपने आणि मी स्वतः केलेली आहे आणि ती मान्य झालेली आहे. एकही अशी शिफारस नाही की जी अमान्य झालेली नाही. त्यामुळे मला माझ्या सुनेला तिकीट द्यायचं असतं तर मी पूर्वीच म्हटलं असतं, पक्षाने ते मान्यही केलं असतं कदाचित. म्हणजे प्रत्येक सर्वसामान्याशी असलेली तुमची नाळ अजूनही तशीच कायम आहे. इथले सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांची एक मागणी होती, पण हरिभाऊ जावळे यांची नाराजी? नाही, हरिभाऊ जावळेंची नाराजी नाहीच. हरिभाऊ जावळेंना राजकारणामध्ये आणण्यास मीच मदत केली. ते राजकारणामध्ये नव्हते, ग्रामपंचायत सदस्य नव्हते, जिल्हा परिषद कुठेही निवडणुकीमध्ये नव्हते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक प्रामाणिक स्वयंसेवक म्हणून ते काम करत होते. आणि मधल्या कालखंडात बाय इलेक्शन झालं त्यावेळेस मीच त्यांना अचानकपणे लोकसभेसाठी उमेदवार म्हणून तुम्ही त्यांना बोलवलं. सहज बोलता बोलता याच्यातनं चर्चा आला. सर्वसामान्याशी असलेली तुमची नाळ ही आजही तशीच कायम आहे, जिवंत आहे. शेतकरी कुटुंबातले तुम्ही आलात, त्या कुटुंबाच्या माध्यमातून तुम्ही सगळे इथपर्यंत पोहोचत गेला, पण सर्वसामान्याशी असलेली नाळ तुम्ही आजही जपलीच आहे. चला चहा घेऊया आता. भाऊ, सर्वसामान्याबरोबरच तुम्ही कायम असतात. आपण सर्वसामान्याबरोबरच बाहेर चहा घेऊ. तुमच्या अशा अनेक जागा आहे की ज्या ठिकाणी तुम्ही बसतात, चहा घेतात. काय हरकत आहे तिथेच घ्यायला? चला तिकडेच चहा घेऊया आपण. एकनाथ खडसे, नाथाभाऊ, मुळात 2 गोष्टी आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या समजता आल्या पाहिजे की सर्वसामान्याशी असलेली नाळ या शेतकरी कुटुंबातला आलेल्या शेतकऱ्याच्या मुलानं आजही जपली आहे. हीच परिस्थिती, हीच पद्धत ही आजही कायम आहे. गेली अनेक वर्ष झाले. चला, नाथाभाऊंबरोबरच दादा ताई भाऊंचा हा जिल्हा म्हणून ओळख याची नाथाभाऊंबरोबरच आपण चहा घ्यायला जाऊया.